नमस्कार. मराठवाडा नेता यूट्यूब मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. एकीकडं महाराष्ट्रात नव्हे देशात अशोक खरात या भोंदू बाबाची चर्चा असताना एका पाठोपाठ एक महाराज, त्याच प्रकारे सेक्स स्कॅन्डल घोटाळे उघडे होत असताना लातूर सारख्या सत्संग नगरी म्हणून नाव लौकिक असलेला आणि सत्संगाला कधी नव्ह एवढे लोकांनी डोनेशन दिलं, ज्यात अमित देशमुख असतील, दिलीपरावजी असतील, रमेश कराड असतील, बाबासाहेब पाटील असतील, शिंदे सेना असेल, पण या सगळ्याला चंदन लावावं असे काशीकराला खरोखर वंदन करावं अशी दुर्दैवी चित्र निर्माण झालं. आज काही महाराजांची पत्रकार परिषद झाली, त्यात अनेक गोष्टी उघड्या पडल्या. ट्रस्ट रजिस्टर्ड नाही, स्वतःच्याच ट्रस्टच्या नावानं त्यांनी शिवनीकरांनी जे नाटक केलं, जे पैसे गोळा केले, काल त्यांचे व्हिडिओ बघितले तर रिव्हॉल्वर काढून रिव्हॉल्वर असा आबाळात गोळीबार केल्यासारखं काय फोटो काढतात आणि एवढे गंभीर आरोप झालेले आहेत की आता खरोखर पोलीस यंत्रणा या प्रकरणात लक्ष घालणार का? कारण किती पावती पुस्तक छापले, ट्रस्ट कोणती, हिसाब कोण, काय कोण, एकाचा एकाला मेळ नाही आणि एखाद्या महान घोटाळ्याला लाजवेल अशा प्रकारचा सत्संगात लोकांच्या भावनेचा खेळ करण्याचं पाप जे घडलेलं आहे ते उशिरा का होईना उघडकीस आलेला आहे. खरं म्हणजे पादुका हेलिकॉप्टरनं का आणल्या, काय नाही, पैसे किती गोळा झाले, कुठं खर्च केले, मग पावती पुस्तक किती राहिले, बँकेत कोणत्या अकाउंटवर पैसे होते, पैसे कोण गोळा करत होतं, पावती पुस्तकाचा हिशोब आला का, ऑडिट झालं का, आणि अशा सगळ्या गोष्टी होत असताना मी नाही त्यातली आणि म्हटल्यासारखं जे शिवनीकर महाराजांचे जे महान प्रताप आहेत की खरं म्हणजे बुक्क्याला कलंक लावणारे, माळेला कलंक लावणारे, महात्मा गांधीच्या टोपीला कलंकित करणारे, लातूरच्या इतिहासात जेवढा अभूतपूर्व सोहळा झाला तेवढाच अभूतपूर्व भ्रष्टाचार कदाचित महाराष्ट्रातला हा हिस्टॉरिकल भ्रष्टाचार असेल. आणि आता आज कर्मधर्म संयोगानं पत्रकार परिषदेमध्ये अनेक लोकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. उपस्थित महाराजांनी, कदम महाराज यांनी थोडी माहिती दिली, पण त्यांनी सांगितलं आणि एखादा महाराज किती खोटं बोलतो यामुळं महाराजावरच लोकांचा विश्वास उडतोय की काय. कारण लातूर ही सत्संगाची नगरी आहे. मग मंडपाला पैसे किती, दुधाला किती, फुलाला किती, सिक्युरिटी गार्डला किती, कशाला किती, कोण कोण किती दिले, ते कुठं होते, ते आणखीन पावती पुस्तक नेमका किती छापल्या, ट्रस्ट कोणती, आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना तुम्ही पहा पत्रकार परिषदेमध्ये कशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप होत होते, महाराज लोक काय म्हणत होते, ऐका. प्रश्न राहिला 7वा उत्सव लातूरचा. हा उत्सव संपन्न व्हावा म्हणून लातूर जिल्ह्यातील सगळे कीर्तनकार, सगळे प्रवचनकार आणि सगळे जणांनी खूप अथक प्रयत्न केले. त्यातील आदरणीय किशोर महाराज शिवनीकर यांनी गेल्या वर्षी भंडाऱ्याच्या उत्सवात तिथं ते स्वतः आले आणि या भागातील खंडापूरच्या ग्रामस्थांना ते घेऊन आले किंवा खंडापूर गाव हे खर्च करायला भक्कम आहे आणि हे खर्च करतील आणि जिल्ह्यातून आम्ही बाकीचा खर्च उभा करू. तुम्ही खर्चाचं काहीही नियोजन पाहायचं नाही, तुम्ही फक्त सांस्कृतिक विभाग सांभाळा, टाळ घेऊन उभे राहा. कथाकारां तुम्ही आले म्हणजे तुमच्या नावाखाली सगळी महाराज मंडळी उभे राहतील. आम्ही सामील झाल्यामुळे सगळी महाराज मंडळी त्यात सामील झाली. त्यात आमचे जगद्गुरु तुकाराम महाराजांचे वंशज आदरणीय माणिक महाराज मोरे, आदरणीय रामदास नाना मोरे आणि भंडारा डोंगर समिती त्यांचे सर्व विश्वस्त ही सगळी मंडळी सामील झाली. आणि या सगळ्या मंडळीने आपण ही सगळी मंडळी एकत्र आल्यामुळे लातूर जिल्हा सगळा एकत्र आला. किशोर महाराज शिवनीकर यांनी सगळ्यांना सांगून हा उत्सव लातूरमध्ये करायचा ठरवला आणि मग खंडापूर जागा दाखवली. सुरुवातीलाच आम्ही थोडी शंका घेतली होती की खंडापूर लातूर पासून दूर आहे
आणि मग एवढं लांब जमेल का? पण ते म्हटले की खंडापूर ग्रामस्थ खर्च करायला भक्कम आहेत आणि निमा खर्च ते करतील आणि निमा खर्च जिल्हा करेल, जेणेकरून खर्चाची बाजू आम्ही पाहू, तुम्ही सांस्कृतिक विभाग पहा. आणि मग तशा रीतीने ते सुरुवात झाली. पुढे चलून मग आम्हाला त्यांनी जिल्ह्यात बोलवलं, प्रत्येक तालुक्यात आमच्याकडून मिटिंगा करून घेतल्या. आम्ही त्या मिटिंगला होतो, ही सगळी मिटिंगला मंडळी होती. मग आतापर्यंतचा उत्सवाचा अनुभव हा होता की ट्रस्ट करायचं. आतापर्यंत त्या स्थानिकांना सांगून ते ट्रस्ट करण्यासाठी सांगितलं. पण एक दुर्दैवाची गोष्ट अशी की लातूरच्या उत्सवाचं ट्रस्ट झालं नाही. इथून मागचे जेवढे ट्रस्ट झाले त्या सगळे उत्सवाचे ट्रस्ट तुकोबारांच्या नावाने, ज्ञानोबारांच्या नावाने असे ते ट्रस्ट आहेत आणि ते सगळे ट्रस्ट लिगली आहेत. आपण त्याची कधीही चौकशी करू शकता. पण लातूरच्या उत्सवाचा सगळ्यात मोठा प्रश्न की त्यांनी ट्रस्ट केलं नाही. ट्रस्ट करतो म्हणून त्यांनी आदरणीय हे बाबाजी महाराज काटगावकर यांना अध्यक्ष करायचं ठरवलं. आणि आपले आकडे भैया हे उपाध्यक्ष, मेकले दादा हे उभे आहेत, हे सचिव, आणि बाकीची विश्वस्त मंडळी. मग ते खंडापूरची 2 माणसं होती विश्वस्त मंडळात, त्यांनी द्यायची. इथं ते पाटील बसलेत आणि ते आपले काय त्यांचं नाव ते लखनगिरे, तर त्यांनी दोघांनी मिळून 2 विश्वस्त, यांनी एक मराठा समाजाचे विश्वस्त दिले आणि यांनी एक यलम समाजाचे, म्हणजे सगळ्या समाजाच्या विश्वस्त मंडळाला घ्यायचं आणि यांच्याकडून सगळ्या सह्या बिया घेतल्या. हे यांना विचार आता ते. आणि मग यांनी ट्रस्ट करायला मी नसतोय, इथून मागेही मी नव्हतो, फक्त तिथल्या लोकांना सांगायचं तुम्ही ट्रस्ट करा पहिलं. आणि मग इथून मागं 6 उत्सव असेच व्यवस्थित पार पडले. पण 7व्या उत्सवाला हे अध्यक्ष हे सगळे मंडळीच्या सह्या बिया घेतल्या. ट्रस्ट केलंय की नाही हे तुम्ही त्यांनाच विचारा, आता आम्हाला काही सांगता येणार नाही. पण ट्रस्ट केलंय असं त्यांनी सांगितलं. तदनंतर मग देणगी पुस्तकं वाटण्यात आली. देणगी पुस्तकं त्यांनी आतापर्यंतचा विषय हा असतो की ज्या दिवशी ज्या गावांच्या आमटी भाकरीची पंगत त्याच दिवशी त्यांनी त्यांच्या देणग्या गोळा करायच्या. पण या उत्सवात मात्र त्यांनी 2 महिने अगोदर गोळा केल्या. त्या सगळ्या मंडळीने आम्ही त्यांना विचारलं की अगोदर गोळा का करताय रकमा? नंतर म्हटले जमा होतात न होतात, वेळ भेटतोय. ठीक आहे, आम्हाला तो विश्वास वाटला. सर्वात महत्वाची गोष्ट, आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून उत्सव दिलेला नाही, हे ट्रस्ट मंडळ आहे असं पाहून सगळ्यांनी विश्वास ठेवला. आणि ही तालुक्यातली जिल्ह्यातली मातब्बर माणसं आहेत, यांच्याकडे पाहून हा विश्वस्त मंडळाने यांनी बी ट्रस्ट करतो म्हणून सह्या त्यांना दिल्या. पुढे प्रसंग असा झाला की हा उत्सव चालू झाला. चालू झाल्यावर मग खूप समाजाने प्रतिसाद दिला. मग लोकांनी देणग्या दिल्या, काय दिल्या. पण सगळा जिल्हा सांगेल, आम्ही पादुका ज्या दिवशी पादुका इथं आल्या त्या मिरवणुकीला आलो आणि काल्यापर्यंत आम्ही त्या ट्रस्टच्या जे देणगी काउंटर होतं तिथं मी एकही दिवस गेलो नाही आणि एकही दिवस आलो नाही. फक्त व्यवस्थित चाललंय ना तुमचं, चालू द्या. आम्ही किती रक्कम गोळा झाली यालाही मी जबाबदार नाही आणि त्यांनी खर्च कुठे केलाय यालाही जबाबदार नाही. दुर्दैवाने ते 4-5 व्हिडिओमध्ये म्हणतात की हे सगळं छोटे माऊलींना विचारा, हे सर्व सोनवणे साहेबांना विचारा. सोनवणे साहेब हे माझ्या शेजारी बसलेले आहेत, यांनी इथून मागचे सगळे हिशोब तपासलेले आहेत. ट्रस्ट ते असतात तपासायला हे, आणि तिथले स्थानिक मंडळी एकत्र येऊन आतापर्यंत सर्व निर्विघ्नपणे पार पडलं होतं. हे 8 दिवस अगोदर येऊन बसले होते आणि हे त्यांना म्हणायचे की तुम्ही जर सगळं रक्कम गोळा करताय तर मग तुम्ही आता त्याचे लेखी आपण सुरुवात करू. हो, लेखी आहे म्हणले सगळे, ते सगळं ट्रस्टच्या नावे जमा झाले. मग यांना ते जवळच येणार, त्याच्यामुळे हे बी तूर्त शांत राहिले. यांच्याबरोबर तपशाळे साहेब असतील, यांच्याबरोबर गव्हाणे साहेब असतील आणि मेकले दादा असतील, आदरणीय बाबाजी महाराज काटगावकर असतील. पण यांना त्यांनी काय म्हणजे 8 दिवस अगोदरच आले होते ते, पण यांना त्यांनी काही हिशोब हातात दिला नाही. उत्सव सुरू झाला. 2 दिवसानंतर आदरणीय चंद्रकांत भाऊ आरडले, पंडितराव लखनगिरे, गुरुनाथ गवळी ह्या सगळ्या मंडळीने एक मिटिंग लावली किंवा हिशोबाचं काय चाललंय. तर मग त्यांना सगळ्यांना बसवलं. तर मग ते म्हणले मी उद्यापासून सगळं तुमच्यापर्यंत देतो. पहिल्या 2 दिवसात हिशोबाचं काही क्लिअर झालं नव्हतं. 3ऱ्या दिवशीपासून पहिले 2 दिवस त्यांचीच माणसं पावत्या फाडायला होती, त्यांच्याच मर्जीची सगळी माणसं पावत्या फाडायला होती. मग 2 दिवसानंतर मिटिंग झाली. 3ऱ्या दिवशीपासून मग ह्या सगळ्या मंडळीला त्यांनी तिथं बसवलं. रिकामी पावती पुस्तकं तपासायला यांच्याकडे दिली, अर्थ काही नाही. आणि तिथं जेवढी रक्कम जमा होईल तेवढी, तिथं अगोदर जमा केलेली यांच्याकडे दिलेलीच नाही, फक्त तिथं जेवढी जमा होईल तेवढी दिली. आणि मग यांनी फक्त रिकामी पावती पुस्तकं तपासली. यांच्या हातून जो हिशोब झालाय तो ते आज घेऊन आले, आता ते हिशोब देतील. सर्वात महत्वाची गोष्ट, कदम माऊलीला विचारा, हे जे विचारलं जातंय, तर मी या सगळ्या कीर्तनकारांना लातूर जिल्ह्यातल्या कोणालाही विचारा की या हिशोबात मी होतो का. पहिली गोष्ट, हिशोब मला विचारा म्हणणं हे चुकीचंच आहे. कारण सप्ताह पैसा लातूरचा दिलाय लातूरकरांनी, हिशोब लातूरकरांना द्यायचा. कदम माऊलीला विचारा कशाला, मी कदम माऊलीला हिशोब देईल हेही चुकीचं वाक्य. मी हिशोब मागणारा कोण? मी हिशोब का मागणार? पैसा लातूरचा, उत्सव लातूरचा, आयोजक लातूरचे, आणि हिशोब कदम माऊलीला द्यायचा.
म्हणजे पाकिस्तानच्या बँकेचा घोटाळा अमेरिकेने निकालात काढायचा हे सरळ असं झालं. आत्याबाई मेल्या उन्हाळ्यात आणि रड आला पावसाळ्यात, याचा तिळमात्र संबंध नाही. मी हिशोब घेणार नाही, मी मागणारही नाही. सगळ्यांना विनंती, संपूर्ण महाराष्ट्राला विनंती, लातूर जिल्ह्याला विनंती की आम्ही आमच्या खर्चीनेच आलो, खर्चीने गेलो. मला पाया पडायला जी दक्षिणा जमा झाली तिची पावती माझ्याकडे आजही उपलब्ध आहे. ही पहा पावती. हबप ज्ञानेश्वर विठ्ठल कदम छोटे माऊली 50,284 रुपये माझी पाया पडायची देणगी मी तिथं देऊन गेलो. एवढ्याच देणगीला मी त्यांच्याशी हिशोबाला जबाबदार आहे. मी कोणत्याही उत्सवात हिशोब कमिटीत कधीच नसतोय. मी माझ्या खर्चीने येतो, माझ्या खर्चीने जातो. फक्त त्या विश्वासाने ते पार पडणं हे गरजेचं. इथून मागे ते पार पडलं. तदनंतर ही काल्याच्या कीर्तनाच्या अगोदरची देणगी, आणि काला झाल्यावर मी तिथं बसलो तर लोक पाया पडले तर त्यांनी 60,101 रुपये दिले. तर ही मी कामधेनू गोरक्षण सेवा संस्था यांना पावती दिली. अक्षरशः मला जाण्यासाठी रिकामा खिसा होता, पण आमच्या मुळशी तालुक्यातील आदरणीय माऊली साठे यांनी मला वाट खर्ची दिली. लातूर जिल्ह्यातून वाट खर्ची घ्यायची नाही. जमा झालेले पुस्तक 1 वाजेपर्यंत सांगतो तुम्हाला मी. काल्या दिवसाची 1 वाजेपर्यंत 1,345 रकमेचे पुस्तकं जमा झाले आपल्याकडे. कोरे पुस्तकं त्याचे जमा झाले 344. अशी एकूण पुस्तकं झाले आपल्याकडे 1,689 कोरे असते बरं का. हा, आणि येणे पुस्तक आहेत 351. अशी बेरीज त्याची होणार याची लागते. आता त्याच्यामध्ये बघा रजिस्टर नंबर 1 मेंटेन केलं आमच्या एकाने, 2 रजिस्टर मेंटेन. हे काबरा, मेघले दादा, सूर्यवंशी यांनी ते मेंटेन केलं सगळं. तर मग त्याची तुम्हाला सांगतो 1 नंबर रजिस्टरचं आज तुम्ही रजिस्टर हजर केलं त्याच्यात 1 रुपया इकडे होणार नाही. 1,32,61,384 1 नंबर रजिस्टरला. 1 नंबर रजिस्टरला 2 नंबर रजिस्टर झाले तुमचे 1,75,01,371. आणि 3 नंबर रजिस्टरला जे पैसे जमा झाले ते 85,32,487 रुपये. असे टोटल जमा झाले आपल्याकडे 3,25,45,242. 3,25,45,242. तुम्हाला हे देतो मी, तुम्हाला झेरसू देतो त्याचं. हा, आता हे झालं का याच्यामध्ये. मग काही आमच्याकडे पादुकाचे पैसे होते, त्याच्यामध्ये आमच्याकडे खंडापूरचे सुडे माऊलीकडे पैसे जमा होते. आम्ही ते भिषेकडे ते पैसे जमा केलेत. पादुकाचे पैसे मोजलेले आकडे बिकडे सगळे आमच्याकडे डिटेल आहे त्याचे. तर मग तुम्हाला सांगतो एवढी रक्कम जमा झाली तर त्याच्यामध्ये तुम्हाला मी प्रत्येक आकडा वाचून दाखवू का खर्चाचं. तुम्हाला एकच आकडा सांगू. 1 मिनिट नाही जो हे बघा माझ्या पुढे जेवढे पुस्तक आले त्याचे हिशोब 1 ना 1 जुळलेला आहे. त्याच्यात तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. पण जे पुस्तक नाही आले, जे रक्कम आमच्या पुढे आलीच नाही त्याला मी जवळ असूच कसं नाही. हे बघा हे जेवढे पुस्तक ऐकून घ्या फक्त. देतो. नाही आरोप नाही करायचा आम्हाला. आमच्या पुढे जे आले ते आरोप तुम्ही लातूरकरांनी करा. लातूरकरांनी काय करायचं करा मित्र. मला त्याचं नाही माझ्याकडे. मी त्याच्या हे बघा मी माझं ते नाव घेतात का नाही. मग मला हिशोब तुम्हाला माझ्याकडे जो आहे तुम्ही दिलंच पाहिजे. तुम्ही मला ते विचारा. आता पुढचं ऐकून घ्या. नोंदणी बुक झाले तर हो हिशोब जुळला तुमचा. हो तुमच्यामध्ये काही विशिष्ट आकडा की ते बुकच आले तुमच्याकडे नाही आले. त्याच्यावर एक अंदाज तुमच्याकडे एवढी रक्कम त्याच्या बुकामध्ये असू शकते. नाही असा अंदाज नाही घेतात त्याचे काय. नाही पादुकांचे पैशाचा विषय चालला आपला. तो पादुकांचे पैसे चालला. तर मग तुम्हाला सांगतो आमचा खर्च झालाय बघा 2,33,30,629. तर त्याच्यामध्ये आम्ही त्यांना 10 लाख रुपये तुम्हाला इतर वाटण्यासाठी आम्ही रिझर्व ठेवले तरी फंड ठेवला जातो. 10 लाख तुम्हाला बाजूला ठेवा आणि तुमचे काय पैसे असेल कोणाची ती बिलं वाटा. ते समोर आले, ते रजिस्टर समोर आले. मी सगळं मी तिथं बसून राहतो, सगळं तुम्हाला दाखवून देतो. सगळं त्याच्यामध्ये कोणाचे पैसे आले नाही आले त्याचं काय पाहायला पाहिजे नाही. ते बाकीचे म्हणले हे करायचे. तर त्याच्यामध्ये पादुकांचे आम्ही काय तुम्हाला सांगतो प्रत्येक तारखेवर आम्ही पैसे त्यांचे जमा केलेत. आमच्या याच्यानुसार 31 लाख रुपये आम्ही तुम्हाला सांगतो 28 पर्यंत जमा केले. आणि 2 दिवसाचे आमच्या हिशोबाने 8-9 लाख रुपये व्हायला पाहिजे. असा आम्ही 40 लाख रुपये त्याचा आकडा धरलाय. तर आता हा खर्च वाजत आता तुम्हाला सांगतो लक्षात घ्या तुम्ही. खर्च वाजत आता 92,14,613 रुपये शिल्लक राहिले. 92,14,613 शिल्लक राहिले. अधिक त्याच्यामध्ये 40 लाख पादुकाची कमी जास्त होऊ शकतात.
खर्चाचे पण अजून कमी जास्त होऊ शकतात, त्याला तुम्ही ते कधीच माझ्या पुढे आले तर मी त्याला तुम्हाला हे सगळं क्लिअर करून देतो. तर असं माझ्या अंदाजानुसार 1,32,91,126 रुपये शिल्लक असेल, वाढतील त्याची जो कमी होते तो भाग वेगळा. हे बघा आता ते तुम्हाला सांगतो मी, ही जी सगळे आम्ही केल्यानंतर मी 4.5 ला सगळं क्लिअर केलं आणि 4.5 ला जे क्लिअर केल्यानंतर आता मी तुम्हाला हे सांगतो, ट्रस्ट सांगतो. ही सगळी मंडळी मी मेघल्या दादाला सांगितलं तुम्ही ट्रस्टी नाहीत, हेच मला 25 तारखेच कळलं हे तुम्ही ट्रस्टीमध्ये नाहीत. तर या सगळ्या संतांच्या पर्वकाळामध्ये आम्ही जवळजवळ 2 वर्ष, 2.25 वर्ष संपूर्ण महाराष्ट्रात सप्ते केले. हा तुमचा 9वा सप्ताह मला वाटतं, 7वा. तर 6 सप्त्यांमध्ये प्रत्येक ठिकाणी तुकोबांचं गाथा पारायण, ज्ञानेश्वरी पारायण हे आम्ही सांप्रदायिक विभाग सगळेजण माऊलींनी आम्ही सांभाळले. प्रत्येक ठिकाणी संतांचं वाङ्मय जगापुढे जावं, त्याचा प्रसार व्हावा, प्रचार व्हावा आणि लोकांनी संतांची शिकवण आत्मसात करावी हा पवित्र उद्देश ठेवून आम्ही गेले 9 सप्त्यामध्ये त्यांच्याबरोबर होतो, 7 सप्त्यामध्ये. आणि या सप्त्यामध्ये फक्त आम्ही आमच्या पैशाने यायचो, आमच्याच पैशाने जायचो आणि पंक्तीमध्ये जे मिळेल तेच आम्ही खाल्लं. सगळ्या लातूरकरांना विचारा, आम्ही कुठेही VIP ट्रीटमेंट घेत नाही. आम्ही संत समाजाच्या आणि वारकऱ्यांच्या मनामध्ये पाहतो आणि हाच भाव धरून आम्ही इथं आलो. लातूरकरांचं कर्तव्य आता की जे काही सगळा व्यवसाय तुम्ही केलाय त्याचा तुम्ही आता सगळ्या जणांनी एकत्र बसून जे कोण दोषी असेल, कोण काय असेल त्याचा पर्दाफाश केला पाहिजे आणि वारकरी संप्रदायाची प्रतिमा पुन्हा स्वच्छ आणि सुंदर राहील याची काळजी घेतली पाहिजे. ऐका, पुढं लातूरकरांना मी धन्यवाद देतो की काही चुका काही चुकीच्या माणसामुळे घडल्या असतील, म्हणून सगळे लातूरकर पत्रकार बंधू दोषी नाही. ज्यांनी केलं असेल त्याला तुकोबाराय सुट्टी देणार नाही. नरसिंहाने जसं अवतार घेऊन भक्त प्रल्हादाला त्रास देणाऱ्या त्याच्या वडिलांचा शिरच्छेद केला, नाश केला, तसाच या संतांच्या या कार्यक्रमामध्ये व्यत्यय करणाऱ्या माणसाचा भगवंत निश्चित प्रायश्चित देतील अशा प्रकारचं या ठिकाणी बोलतो. आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. ऐकलात ना. आणि त्यांनी काय म्हटलंय की आम्ही यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करणार. गुन्हा दाखल होईल तेव्हा नाही, यापेक्षा ज्यामध्ये ज्यांनी करोडोचा घोटाळा केलाय त्यांना भर चौकात हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी केल्यासारखं त्यांना बोलावलं पाहिजे. कारण हे लातूरच्या इतिहासाला, लातूरच्या प्रतिमेला कलंकित करणारी घटना आहे. लोक 1 रुपया देताना विचार करतात. बाबासाहेबांनी 17 लाख दिले, रमेश कराडनी 11 लाख रुपये दिले आणि शिंदे सेनेनं 30 लाख दिले आणि अशा प्रकारे कोणी 1000, 2000, 10,000, लाख, 5 लाख असे अनेकांनी अनेक रकमा दिल्या. तर याचा खरोखर तपास झाला पाहिजे आणि लातूरला म्हणजे त्या कारखान्याजवळ, मांजरा कारखान्याच्या परिसरात, खंडापूर गावाच्या परिसरामध्ये जो घोटाळा घडला, हा महाघोटाळा हा उघडकीस आला पाहिजे, एवढंच या निमित्तानं आम्ही म्हणतो. आणि कदाचित अशोक खरातची निघाली वरात काय, पण शिवणीकरांचं होणार काय हा खरा प्रश्न निर्माण झाला असून मित्रहो, मराठवाडा नेता ही प्रेस कॉन्फरन्स फेसबुक लाईव्ह केलेली आहे. तुम्ही YouTube शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.